तर पाहूयात गावगावी 24 तास. उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील आंदोलनातून केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राम मंदिर देणगी चोरीची चौकशी करा, निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली. मात्र न्यायमूर्ती गोगलगाईसारखे नको असं सुद्धा त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना राम रक्षा पठण वाचून दाखवा असं आव्हान केलं होतं. यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. राम रक्षा बोलणं तुमचं काम असलं तरी राम रक्षा करणं आमचं काम असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. अमरावती भाजपच्या वतीनं सुंदरकांड पठणाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी उद्धव ठाकरेंवर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तर आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करत खिल्ली उडवण्यात आली. तिन्ही उन्नत मार्गाचं काम 4 वर्षात होणार आहे. आमच्या सरकारची टर्म 2029ला संपणार. पुढची टर्म आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं. शिवसेनेकडे एकूण 15 खासदार, शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद देण्यास हरकत नाही असंही त्यांनी म्हटलं. कोकणात रामदास कदम आणि सुनील तटकरे असा वाद रंगला. सुनील तटकरे कृतज्ञ माणूस रामदास कदमांनी तटकरेंवर बोचून टीका केली. गटार काय असतं ते तटकरेंना दाखवतो असं टोला त्यांनी लगावला. नीटचा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला. बीडच्या वडवणीतील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनींनी पेपर सोडल्यानंतर तिने घरी येतात पाहिलं असता 720 पैकी तब्बल 702 गुण मिळणं अपेक्षित होतं. पुण्याच्या इंदापूर शहरात जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या आश्रमाचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. यावेळी माऊलींच्या जयघोषानं अवघी इंदापूर नगरी दुमदुमून गेली. इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात हा नेत्रदीपक सोहळा पार पडला. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला. याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात जांबूत येथील जे मल्हार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले. पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांना स्वच्छ सुंदर वातावरण अनुभवता यावं यासाठी स्वेरी महाविद्यालयाच्या 2000 विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जवळपास 2 टन कचरा गोळा केला. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये निघालेल्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळानं विशेष वाहतूक व्यवस्था केली. वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी तब्बल 116 विशेष बसचं नियोजन करण्यात आलं. 40 किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास त्या गावात थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. आषाढी वारी सोहळ्यावर सीसीटीव्हीची नजर असणारे मंदिर परिसरात 200 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. तर कंट्रोल रूममधून संपूर्ण मंदिर परिसरावर लक्ष ठेवलं जाईल. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शासनानं निर्णय घेतला. कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी की गणेश उत्सवापूर्वी बायपासची एक लेन सुरू होणार आहे. माणगाव बायपासचं काम युद्धपातळीवर सुरू असून मंत्री आदित्य तटकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. वर्ध्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांनी जनाक्रोश मोर्चा काढला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. भंडारा नगर परिषदेचं काँग्रेसचे 4 नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलं. तांत्रिक अभियंता यांनी काँग्रेस नगरसेवकांना प्रश्न विचारला. मात्र सभा संपवून उत्तर मिळालं नाही. दमदाटी केल्यानं माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. येवला स्मार्ट मीटरची होळी करून महावितरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सर्वसामान्य ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटरची सक्ती करू नये या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं. मावळच्या तळेगाव दाभाडे येथील मोहर प्रतिमा हाऊसिंग सोसायटीतील नागरिक संतापले. लाखो रुपये कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. संतप्त नागरिकांनी तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिर्डीत पुन्हा एकदा पावसाचं पुनरागमन झालेलं आहे. पावसानं दडी मारल्यानं पिकं धोक्यात आली. 15 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पुन्हा एकदा रिमझिम पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. पुण्यातील कोंडव्यात इमारतीतील पेंटिंगच्या साहित्याला आग लागली. आगीत होरपळलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली. 3 आरोपींना अटक करत तब्बल 11 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या. पुणे शहर पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेत मोठे यश मिळवले. पोलिसांनी तब्बल 158 हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना ते परत केले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 29,39,000 रुपये इतकी आहे. नाशिक शहरात HSRP अनिवार्य केल्यानंतरही दर महिन्याला 100हून अधिक दुचाकींची चोरी होते. HSRP नंतर चोरी आणि चोरटे यांना लगाम बसणार असल्याचा RTOचा दावा होता. मात्र अद्याप HSRP लागू होऊनही दुचाकी चोरीचं सत्र सुरूच आहे.
एसटी महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत विविध आगारांमधील 29 आगार व्यवस्थापकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच 12 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली असताना आता झालेल्या या मोठ्या प्रशासकीय फेरबदलानं खळबळ उडाली. पुण्यातील सणस शाळा वडगाव खुर्द इथं अल्पवयीन तरुण दुचाकीवर प्रवास करताना आढळले. या दुचाकीला पुढची आणि मागची नंबर प्लेट चक्क वेगळ्या असल्याचं समोर आलं. यानंतर आरटीओनं तात्काळ कारवाईचे आदेश दिले. अकोला शहरात बनावट नोटांच्या व्यवहारावर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली. पोलिसांनी 86,500 रुपयांच्या बनावट नोटांसह 3 आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात बनावट गुटखा निर्मिती सुरू असल्याचं समोर आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 2 दिवसापूर्वी टाकलेल्या धाडीत सुमारे 1.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमध्ये विचित्र अपघात झालाय. महावितरणाचं लोखंडी खांब घेऊन जाणाऱ्या चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं मागून येणाऱ्या गाडीच्या आरपार लोखंडी खांब घुसले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.